मित्रांनो, गोल्डन अपॉर्च्युनिटी सुवर्ण संधी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. कारण तुम्ही जॉबसाठी प्रयत्न करताय, जॉब लागत नाहीये, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ स्टील या अंतर्गत काही कोर्सेस आहे, जॉब रेडी कोर्सेस आहे. म्हणजे हे जर आपण शिकून घेतोय तर आपल्याला जॉब मिळायला हेल्प होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे फ्रीमध्ये सुद्धा आपण करू शकतोय आणि तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. मग तुम्ही 10वी पास आहात, 12वी पास आहात, ITI करताय, डिप्लोमा करताय, ग्रॅज्युएशन करताय, पोस्ट ग्रॅज्युएशन करताय, तुम्ही सगळे इथे अप्लाय करू शकताय. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही क्लासरूम मध्ये करू शकताय, म्हणजे ऑफलाईन करू शकताय, ऑनलाईन पाहिजे तर घर बसल्या मोबाईलवरून सुद्धा करू शकताय. त्यामुळे अनेकांच्या कमेंट्स असतात की सर आम्हाला काही स्किल शिकायची आहे, चांगला जॉब पाहिजे आहे, पण महागडे कोर्स करायला पैसे नाही आहे किंवा आम्ही तिथे जाऊ शकत नाही आहे, किंवा आम्हाला ग्रॅज्युएशन करायचं होतं, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं, पण पैशांच्या अभावी आम्ही करू शकलो नाही, किंवा ते ग्रॅज्युएशन करूनही आम्हाला जॉब मिळत नाही आहे. तर हे जॉब ओरिएंटेड कोर्स तुम्ही करू शकताय. जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे, गव्हर्नमेंट अंतर्गत येतं. महत्त्वाचं म्हणजे भरपूर सारे बेनिफिट असणार आहे आणि तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय. त्यामुळे जे पण तुमचे मित्र आहे, फॅमिली मेंबर आहे, त्यांच्यासोबत शेअर करण्यासारखा व्हिडिओ आहे. कारण की नेहमी म्हणत नाही मी शेअर करा, पण ही अपॉर्च्युनिटी खरंच बेस्ट आहे. नक्की शेअर करा, व्हिडिओ पूर्ण बघा, ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सगळी माहिती तुम्हाला सांगतोय. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, आत्मनिर्भर भारत अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेकंडरी स्टील टेक्नॉलॉजी एस्टॅब्लिश बाय मिनिस्ट्री ऑफ स्टील्स अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे ट्रेनिंग प्रोग्राम आहे, जो की आपण जॉईन करू शकतोय. आणि ज्यामध्ये तुम्ही ते बघू शकताय जॉब ओरिएंटेड सर्टिफिकेट कोर्सेस, म्हणजे जिथे तुम्हाला जॉब मिळायला हेल्प होईल अशा प्रकारचे हे कोर्सेस आहेत जे की आपण करू शकतोय. ॲक्च्युली हे इन्स्टिट्यूट पंजाबमध्ये आहे, पण आपण घर बसल्या महाराष्ट्रात कुठेही तुम्ही राहताय, घर बसल्या ऑनलाईन मोबाईलवरून जसं आपण झूम मीटिंग अटेंड करतो, व्हॉट्सअपवर कॉल अटेंड करतो, त्या प्रकारे तुम्ही ऑनलाईन इथे शिकू शकताय. ओके, आता इथे बघा भरपूर सारे कोर्सेस आहे, पण त्याआधी समजून घ्या कोण कोण करू शकताय. तर याची एलिजिबिलिटी अगदी सोपी आहे. 10वी पास आहात, 12वी आहात, ITI झालंय, डिप्लोमा झालाय, PG UG करताय, तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. 25 जूनपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय, म्हणजे 25 जून शेवटची तारीख आहे, त्याआधी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आणि कुठले कुठले कोर्सेस तर बघा, अगदी 12 महिन्याचं पण आहे, 1 महिन्याचं पण आहे, 3 महिन्याचं पण आहे, त्यानंतर बघा पुन्हा 6 महिन्याचं पण आहे. म्हणजे 1 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंतचे हे ट्रेनिंग प्रोग्राम कोर्सेस आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी मिळते की तुम्ही जॉब रेडी होणार आहात आणि हे सर्टिफिकेट कोर्सेस घेऊन तुम्ही जॉबला लागू शकता आहेत. ओके, सो खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, गेट रेडी. ओके, आता नेमका काय काय तर बघा, ॲडव्हान्स सर्टिफिकेट इन इन्स्पेक्शन इंजिनिअरिंग. ओके, मग तुमचं इंजिनिअरिंग झालं आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकताय. मेकॅनिकल सिव्हिल करताय, इथे तुम्ही अप्लाय करू शकताय. मॅनेजमेंट रिलेटेड तुम्हाला करायचं आहे, इथे तुम्ही करू शकताय. पुन्हा तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस दिसेल. खास करून तुम्ही इंजिनिअरिंग, डिप्लोमा, ITI रिलेटेड आहात तर तुमच्यासाठी ते भरपूर सारे कोर्सेस आहेत, ट्रेनिंग प्रोग्राम्स आहे आणि हे सर्टिफिकेशन नक्कीच तुम्हाला हेल्प करणार आहे एक चांगला जॉब मिळवायला. मग तुम्ही 1 महिन्याचं करा, 3 महिन्याचं करा, पण तुम्ही म्हणाल तर यार इथे तर आम्हाला फी दिसते 1900 रुपये, 65,000 रुपये, पण हे आम्ही फ्रीमध्ये कसे करायचे, तर टेन्शन घेऊ नका, हे तुम्ही फ्रीमध्ये करू शकताय. तेच मी तुम्हाला सांगतोय. त्यासाठी तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. सगळ्यात आधी तुम्ही इथे बघून घ्या कोण कोण करू शकताय. जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे, कधीपर्यंत करू शकताय ते पण सांगितलं आहे. आता जर काही इथे आपल्याला अप्लाय करायचं असेल तर इथे एक एंट्रन्स एक्झाम होणार आहे. एंट्रन्स एक्झाम पाहिजे तर तुम्ही देऊ शकताय, किंवा तुम्ही मेरिट बेस सुद्धा करू शकताय, ज्यासाठी तुम्हाला एक्झाम द्यावी लागणार नाही. म्हणजे तुम्हाला वाटतं यार 10वीमध्ये तर मला खूप चांगले टक्के पडले, कारण की अनेकांना 10वीमध्ये खूप चांगले टक्के पडतात आणि ही माहिती ना कोणालाच माहिती आहे. मराठीमध्ये कोणीच असा व्हिडिओ बनवणार नाही. आपलं एकच चॅनल आहे जो सातत्याने प्रयत्न करतोय की तुमच्यापर्यंत अशा नवीन नवीन इंटर्नशिप झाल्या किंवा गव्हर्नमेंट जॉब अपॉर्च्युनिटीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. पण या इंटर्नशिपच्या अपॉर्च्युनिटीज झाल्या किंवा नवीन नवीन कोर्सेसच्या अपॉर्च्युनिटीज झाल्या, आपल्यामार्फत लोकांना कळावं, त्यांनी चांगलं करिअर करावं, यासाठी मी कंटिन्युअसली प्रयत्न करतोय. त्यामुळे नक्की सपोर्ट करा, लाईक करा आणि शेअर करत चला. ओके, तर इथे तुम्हाला जस्ट खाली स्क्रोल करायचं आहे. मग जर तुम्ही एक्झाम देणार असाल तर इथे बघा कशा प्रकारे एक्झाम असणार आहे, जी की 29-30 जूनला असणार आहे. ऑनलाईन घर बसल्या तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहात. त्यासाठी इथे 125 रुपये फी आहे जनरल EWS साठी, आणि OBC SC ST साठी 50 रुपये फी आहे. फिमेलसाठी सुद्धा 50 रुपये फी आहे. मग तुम्ही एक्झाम देऊन ती पास करून तुम्ही हे कोर्सेस करू शकताय.
किंवा तुम्हाला असं वाटतं मला एक्झाम द्यायची नाही, मला मेरिट बेस सिलेक्शन पाहिजे आहे, तर इथे तुम्ही मेरिट बेससुद्धा करू शकताय 10वी-12वीच्या बेसवर. पण इथे मग रजिस्ट्रेशन फी 1000 रुपये आहे. पण ते 1000 रुपये तुम्हाला रिफंडेबल आहे. जर का तुम्हाला इथे कोर्स नाही मिळाला तर ते पैसे तुमचे 1000 रुपये तुम्हाला पुन्हा मिळणार आहे. तर डिपेंड, तुम्हाला वाटतं यार माझ्याकडे नॉलेज आहे, मग तुम्ही 125 रुपये भरून किंवा हे 100 रुपये भरून किंवा 50 रुपये भरून तुम्ही एक्झाम द्या. 29-30 जूनला सिलेक्ट व्हा आणि हे कोर्सेस करा जॉब रेडी. किंवा तुम्हाला वाटतं की मला खूप चांगले टक्के पडलेले आहे, मग हे 1000 रुपये भरून टाका आणि त्यानंतर तुम्ही हे कोर्स जॉईन करू शकताय. ओके, आता इथे ट्रेनिंग मोड कसा आहे तर क्लासरूम आहे, ऑनलाईन आहे, हायब्रिड. हायब्रिडचा अर्थ असा आहे की तुम्ही क्लासरूमला जायचं तर क्लासरूमला जा आणि ऑनलाईन करायचं तर ऑनलाईन पण करा. पण आता आपण महाराष्ट्रात राहतो तर माझं सजेशन असं आहे की तुम्ही घर बसल्या ऑनलाईन हे कोर्सेस करून घ्या. आता इथे बघा कशा प्रकारे असणार आहे. जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल, जेव्हा तुम्ही एक्झाम व्हाल, तुमचं सिलेक्शन झालं आहे, तुम्ही जॉईन करताय, तर सगळ्यात आधी तुमचं फर्स्ट कन्सल्टेशन असेल 5-9 जुलैला. त्यानंतर सेकंड असेल 15-19 जुलैला, थर्ड कन्सल्टेशन असेल 22-25 जुलैला आणि 5 ऑगस्टपासून तुमचे हे क्लासेस चालू होतील. मग 1 महिन्याचं करताय तर मग 5 ऑगस्टपासून मग पुढचा 1 महिना, 6 महिन्याचं करताय तर त्याच्या पुढचे 6 महिने, 12 महिन्याचं करताय तर पुढचे 12 महिने असं असणार आहे. ओके, आणि हॉस्टेल फॅसिलिटी इज अवेलेबल. तुम्हाला जर ऑफलाईन जाऊन करायचं असेल तर यांची हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे ऑफलाईन क्लासेससाठी, ते पण तुम्ही करू शकताय. डिपेंड, पण आता आपल्यासाठी हे लांब पडतं आहे त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्ही ऑनलाईन करा, ते पण बेस्ट असणार आहे. आता अनेक जण म्हणतील यार तू तर फ्री बोलला होता, आता कमेंट येतील की यार हे तर फ्री नाही आहे. पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला आन्सर मिळून जाईल. हे जे महागडे कोर्सेस आहे हे आपण फ्रीमध्ये करू शकतोय कारण की इथे स्कॉलरशिपसुद्धा आहे. यस, आणि तुम्ही ते बघू शकताय मागच्या वर्षी किती लोकांना इथे स्कॉलरशिप मिळाली होती. म्हणजे 6 महिन्याचा कोर्स असतो ना, मग जानेवारीत झालं होतं, आता पुन्हा जूनमध्ये स्कॉलरशिपसाठी आपण अप्लाय करू शकतोय. मग इथे बघा दिलीप कुमार आहे, त्यांचे नंबर दिलेले आहे. असे अनेक जण आहेत ज्यांना ही स्कॉलरशिप मिळते आणि 100% तो कोर्स फ्री होऊन जातो, म्हणजे फुकटामध्ये तुम्ही करू शकताय. ओके, जसं की इथे डिटेल्स दिलेले. जर तुम्हाला ही स्कॉलरशिप पाहिजे असेल तर इथे बघा अकॅडमिक ॲक्सलन्स आहे ते तुम्हाला द्यायचं, म्हणजे तुम्ही टॉप परफॉर्मिंग स्टुडंट आहात तर तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळते ज्यामध्ये तुमची 100% फी माफ होऊन जाते. म्हणजे जर तुम्ही हा कोर्स करताय, समजा तुम्ही हा 6 महिन्याचा कोर्स करताय, इथे 1,25,000 रुपयाची फी आहे जी की 100% फुकट होऊन जाणार आहे आणि फुकटमध्ये तुम्ही ॲडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स करणार आहे आणि ह्या कोर्सच्या सर्टिफिकेटवर इझिली तुम्ही इथे जॉबला लागू शकणार आहात, जी की एक चांगली माहिती मराठीतनं उपलब्ध करून देतोय. त्यामुळे नक्की फायदा घ्या. त्यानंतर तुम्ही 6 ते 10 मध्ये रँक आला, जसं की तुम्ही ते बघू शकताय. पहिले जे 5 आहे त्यांना 100% फुकटमध्ये मिळालं. त्यानंतर हे जे पुढचे 5 आहे त्यांना तुम्ही काय करू शकताय, त्यांना 50% फी ऑफ होणार आहे. ही पण एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे जर तुम्ही टॉप परफॉर्मिंग स्टुडंट आहात, तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे यस मी करू शकतोय, तर तुम्हाला 100% इथे मोफतमध्ये शिकायला मिळेल. त्यामुळे ही पण एक चांगली बेस्ट अपॉर्च्युनिटी. अजून एवढंच नाही, इथे ॲडिशनल सुद्धा स्कॉलरशिप आहे, म्हणजे तुम्हाला इथे फुकट तर शिकायला मिळणारच आहे, सोबत तुम्हाला अजून त्यांच्याकडनं स्कॉलरशिपचे पैसे मिळणार आहे. जसे की बघा तुमची अटेंडन्स चांगली आहे, म्हणजे तुम्ही रेग्युलर 100% अटेंड करताय हे क्लासेस, तर अजून तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. त्याच्यानंतर तुम्ही असाइनमेंट हे जे देताय ते रेग्युलरली सबमिट करताय तर पुन्हा तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. त्याच्यानंतर तुमचा बिहेवियर चांगला आहे, म्हणजे क्लासमध्ये तुम्ही चांगले उत्तरं वगैरे देताय, तुमचा बिहेवियर चांगला आहे तर अजून तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग अकॅडमिक अचिव्हमेंट, यांनी जे पण तुम्हाला असाइनमेंट दिलं आहे, तुमचं बिहेवियर चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे, तर तुम्हाला इथे आउटस्टँडिंग अचिव्हमेंटची सुद्धा स्कॉलरशिप मिळते. म्हणजे फ्रीमध्ये तर शिकायला मिळतं आहे, प्लस तुम्हाला 1, 2, 3, 4 या 4 प्रकारच्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप मिळून तुम्ही अजून साईड एक्स्ट्रा इन्कमसुद्धा इथे कमवू शकताय, जी की एक चांगली गोष्ट आहे. ओके, हा हेल्पलाईन नंबर दिला आहे, याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय किंवा अप्लाय कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगतोय. तर तुम्हाला हे सगळं समजलं असेल कशा प्रकारचे हे ट्रेनिंग प्रोग्राम आहे. व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश होता, कारण की हे जॉब ओरिएंटेड सर्टिफिकेशन कोर्सेस आहे आणि कमेंटमध्ये काही जणांच्या कमेंट्स असतात की आम्हाला जॉब लागत नाही आहे, हे होत नाही, ते होत नाही. जोपर्यंत भाई तुझ्याकडे ॲडव्हान्स सर्टिफिकेट नाही आहे, एखादं स्किल्स नाही आहे, तर देवसुद्धा तुला जॉब लागून देऊ शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे स्किल शिका. वारंवार सांगतोय, फ्री कोर्सेस देतोय, व्हिडिओज बनवतोय, अपॉर्च्युनिटीज आणतोय, पण या अपॉर्च्युनिटीचा फायदाच नाही जर का तुमच्याकडे नॉलेज नसेल. त्यामुळे नक्की अशा प्रकारचे प्रोग्राम जॉईन करत चला. आता अप्लाय कसं करायचं तर अगदी सोपं आहे. क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर हे आपल्यासमोर ओपन होतं आहे. ऑलरेडी अकाउंट असेल तर आपल्याला ईमेल ॲड्रेस पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. पण आपण पहिल्यांदा या वेबसाईटवर आलो आहे तर आपण रजिस्ट्रेशन करणार आहोत. मग रजिस्ट्रेशन कसं करायचं तर सगळ्यात आधी तुमचं नाव, आडनाव, जेंडर, कॅटेगरी,
क्वालिफिकेशन काय तुमचं झालंय, 12वी पास आहात, डिप्लोमा करताय, 10वी 12वी जे पण झालंय ते तुम्ही ते करू शकताय. ओके, इंडियन इथे ऑलरेडी सिलेक्ट झालेलं आहे, कॅटेगरी तुम्ही ते सिलेक्ट करू शकताय. त्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकून घ्यायचा आहे, ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा एक पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे आणि तो लिहून ठेवा, विसरून जातात त्यामुळे तो वहीमध्ये लिहून ठेवा आणि रजिस्टर करा. मग रजिस्टर केल्यानंतर लॉग इन करायचं आहे आणि तुम्ही इथे अप्लाय करणार आहात. आता तुम्ही ते म्हणाल की कशा प्रकारची ही एंट्रन्स एक्झाम असते, जी की आम्ही पैसे भरून एंट्रन्स एक्झाम देणार आहोत. 50 रुपये आहे, 100 रुपये आणि जनरलसाठी 125 रुपये. तर बघा त्याची पण PDF इथे अवेलेबल आहे. कशा प्रकारे ही एक्झाम होणार आहे ते पण सांगितलं आहे. मग 12वी ITI डिप्लोमा UG PG साठी कुठले कुठले कोर्सेस आहे तुम्ही बघू शकताय. हा कोर्स तुम्ही 12वीसाठी करू शकताय. 10वीसाठी कुठले कोर्सेस आहे बघा, ॲडव्हान्स सर्टिफिकेशन इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा पण तुम्ही करू शकताय. सिव्हिल इंजिनिअरिंगचा 10वी बेसवर तुम्ही हा पण करू शकताय. आणि त्यांना जॉबला आहे पण त्यांना सर्टिफिकेट पाहिजे जेणेकरून त्यांची पोस्ट वाढेल, तर तुम्ही हे पण करू शकताय की इथे हे कोर्सेस करून तुमची पोस्ट सुद्धा वाढू शकताय. मग इथे बघा एंट्रन्स एक्झाम कशी असेल त्याचे डिटेल्स दिलेले आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. इथे तुम्हाला स्कॉलरशिप कोणाकोणाला मिळाली त्याची लिंक आणि कशा प्रकारे ही असाइनमेंट असणार आहे त्याची पण लिस्ट तुम्हाला इथे मिळून जाईल. सगळे कोर्सेस तुम्हाला मिळून जाईल. तुमच्याकडे पैसे असेल तर पैसे भरून करा, नसेल तर तुम्ही या स्कॉलरशिपचा फायदा घ्या आणि 100% फ्रीमध्ये तुम्ही हे शिकून घ्या. पण शिकून घ्या, स्किल डेव्हलप करा, चांगलं जॉब मिळवा, चांगलं करिअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीज गायडन्ससाठी आयकॉनिक मराठी चॅनल सोबत नक्की राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.